बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबार शहरातल्या भरवाड गल्ली परिसरात किरकोळ वादातून 2 गटात तुफान दगडफेक करण्यात आलेली आहे। या दगडफेकीमध्ये एका चारचाकी वाहनासह एका घराचं देखील नुकसान झालंय। 2 गटातील भांडणाचं पर्यावसन दगडफेकीमध्ये झाल्यानंतर या भागात काही काळ तणाव पाहायला मिळाला आणि माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। दरम्यान पोलिसांना तात्काळ परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणलेली आहे आणि यानंतर आरोपींची धरपकड देखील सुरू करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आणि या घटनेनंतर परिसरात विटांचा मोठा खच पाहायला मिळालाय। नंदुरबार शहरात ही घटना घडलेली आहे। भरवाड गल्ली परिसरात किरकोळ वादातून 2 गटात तुफान दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीमध्ये एका चारचाकी वाहनासह एका घराचं देखील नुकसान झालेलं आहे। 2 गटातील भांडणाचं पर्यावसन दगडफेकीमध्ये झालं आणि त्यानंतर या भागात काही काळ तणाव पाहायला मिळाला। दरम्यान माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, नंदुरबार शहरातलं भरवाड गल्ली परिसर आहे आणि काल या ठिकाणी 2 गटात जे काही वाद झाला होता त्या वादाचं पर्यावसन हे दगडफेकीत झालं होतं आणि या दगडफेकीतून मोठी तुफान दगडफेक झाल्यानंतर एक गाडी आणि एक घराचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे। किरकोळ वादातनं आता मोठमोठ्या दगडफेकी होण्याच्या घटना समोर येत आहे आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। पोलीस जर वेळेत पोहोचले नसते तर मोठा प्रकार या ठिकाणी घडला असता। मात्र पोलिसांनी वेळीच पोहोचून या ठिकाणी हस्तक्षेप करत शांतता केली आहे। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता जरी असली तरी यातील जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याचं काम सुरू असून नेमका प्रकार कशामुळे झाला हा त्याच्यानंतरच आता पुढे येईल। बरं निलेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे नांदेडमध्ये गुरांच्या तस्करीवर पाळत ठेवल्यानं तरुणांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीमध्ये शेखर रामलू या युवकाचा मृत्यू झालाय तर अन्य 6 जण जखमी झालेले आहेत। किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ गावाजवळ ही घटना घडली आहे आणि घटनास्थळी इस्लामपूर ठाण्याचे पोलीस दाखल झालेले आहेत। या प्रकरणी 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, नेमका काय प्रकार? काल रात्री उशिरा घडलेली ही घटना आहे। मयत जो आहे शेखर रामलू आणि त्याच्या सोबतचे काही त्याचे मित्र तेलंगणाला एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि परत येत असताना या गावाजवळ त्यांना एक पिकअप वाहनाचं मोठं वाहन दिसलं आणि त्या वाहनामध्ये काहीतरी आहे अर्थात गोवंश असेल असा यांचा संशय होता या सगळ्या युवकांचा। त्यांनी तिथं उतरून त्याची चौकशी केली असता या वाहनामध्ये काय ते पाहण्यासाठी तिथं गेले। अचानक तिथं 8 ते 10 जण आले, लाठ्या काठ्या घेऊन त्यांना मारहाण केली। आणखीन एका दुचाकीवरती 2 ते 3 जण आले, त्याचे 8 ते 10 जणांनी या सगळ्या तरुणांना बेदम मारहाण केली। यांची गाडी देखील फोडली। या मारहाणीमध्ये शेखर रामलू जो आहे त्या युवकाचा मृत्यू झाला आणि बाकीचे 4 ते 5 जण यामध्ये जखमी आहेत। जखमींवरती सध्या उपचार सुरू आहे। या घटनेनंतर अप्पाराव पेठ गाव असेल किंवा इस्लामपूर ठाण्यातल्या अनेक गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ जे अधिकारी आहेत नांदेडचे पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झालेले आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। बरं मुजीब, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।